प्रकार प्रकार कुठे आहे? हा. 47 आणि पहिल्या क्वार्टर फायनलला सुरुवात झालेली आहे. कॅप्रिकॉन इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. स्ट्राईकवर आहेत ते अक्षय. वाईट चेंडू, 1 डिकला 2 रन. पहिला बॉल डॉट होता काय? आणि नो बॉल, पिचच्या बाहेर बॉल पडलेला होता म्हणून नो बॉल दिलेला आहे आणि नो बॉल सहित फ्री हिट सुद्धा आलेली आहे. एक चेंडू 3 रन, फ्री हिट आणि फायदा उचलला नाही फ्री हिटचा. चांगला बॉल टाकला अभिषेकनी. डॉट बॉल. दोन बॉल 3 रन. व्हाईट बॉल. चार धावा झालेल्या आहेत आणि चारही पण एक्स्ट्रा आलेल्या आहेत. बॅटीने अजून 1 रन आलेला नाहीये. वन डिकला लेग बाईस. तीन चेंडू 5 रन. उचललेला आहे पण फिल्डर त्याच्या खाली येऊ शकणार नाही. 2 रन 2 डिकला. कोणी मारला? अक्षयने ना? अक्षय नाही, सिद्धू. अक्षयने मारला. चांगला शॉट पण फिल्डरच्या हातात अभिषेकने अडवलेला आहे बॉल. डॉट बॉल. 5 बॉल 7 रन. 5 बॉल 7 रन. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. आणि डॉट बॉल. 7 रन दिलेले आहेत. आणि दुसरी ओव्हर घेऊन येतील ते प्रकाश पक्याबाय. मस्त बॉल. ओव्हरला चांगली सुरुवात केली आहे प्रकाशने. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. एअर स्ट्रायकर टीम थोडं स्ट्रगल करत आहे बॅटिंग पिच वरती. दुसरा ओव्हरचा तिसरा चेंडू घेऊन येतील ते प्रकाश. स्ट्राईकवर आहेत अक्षय. पहिल्या मॅचमध्ये अक्षयने चांगली फलंदाजी केली होती, चांगली बॅटिंग केली होती. 1 रन.
निघतोय 6. पहिला षटकार या इनिंगचा. चांगला शॉट स्ट्रेट. षटकार. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते प्रकाश. पहिली ओव्हर काय मागडीची होती, आता ते बघू कमबॅक करतायत का. स्कोरासोबत बसत नाही ना माझं. मी बसतो ना, स्कोर दे मला. पक्याचं नाव लिहित. आणि पहिल्याच बॉलात विकेट. पंकज डक कोरत्यावर दिले, गोल्डन डक. त्याचं नाव काय सेम आहे की. अरे लवड्या नावं कोण सांगेल. काढा ना टी शर्ट आणि बस ना बाहेर. हा. आणि पंकज यांची जागा भरून येतात ते रोहित. प्रकाश यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडूवरती विकेट घेतलेला आहे. आणि नवीन बॅट्समॅन रोहित सामना करतील प्रकाशचा. कुठे आणि अकाउंट टीमचं मनोबल वाढवण्यासाठी कॅप्रिकॉनचे CFO दिवाकर शेट्टी इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी त्यांचं स्वागत स्वागत स्वागत. 2 रन झालेले आहेत. रन आउट किती आले. आणि पहिल्या इनिंग मध्ये एअर स्ट्रायकरनी हे परत दे वरती. एअर स्ट्रायकरनी एअर कॅप्रिकॉन इंडियाला 41 रनचा टार्गेट दिलेला आहे 4 ओव्हरमध्ये. दुसरा क्वार्टर फायनलचा टॉस उडलेला आहे. टॉस कोण जिंकला, नाव काय टीमचं. रेव्हेन्यू रॉकर. कॅप्रिकॉन इंडियाला 4 ओव्हरमध्ये 41 रन्सची गरज. बॅट्समॅन अभिषेक, अक्षय. चला स्टार्ट. अभिषेक आणि अक्षय. बॉलर कोण आहे, कोणच नाही बॉलर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सिद्धू. स्ट्राईकवर आहे ते अभिषेक. 4 ओव्हर 41 रन्स. आणि पहिलाच बॉल मारलेला आहे लेग साइडने आणि चांगली फिल्डिंग. 1 रन. व्हाईट बॉल.
धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेली ती 2 रन 1 बॉल. आणि हलकाच कव्हरच्या दिशेने मारले. कॅच उडली होती पण नो मॅन्स लँड. दुसरा रनचा प्रयत्न. दुसरा रन घेतील का? घेतलेला आहे. 2 रन पूर्ण केलेत आणि त्याचमुळे धावसंख्या झालेली आहे ती 4 रन. 2 बॉल 4 रन. आणि हवेत बॉलर कॅचच्या खाली आणि कॅच पकडतील काय? पकडलेली आहे कॅच. अक्षय यांचा विकेट पडलाय. पहिल्या मॅच मध्ये अक्षयने खूप चांगली बॅटिंग केली होती पण या मॅचेत ते काय कमाल करू शकले नाही. कॅप्रिकॉन इंडियाचा पहिला विकेट पडलेला आहे अक्षयच्या रूपात. अक्षयची जागा भरून येत आहेत ते प्रकाश पक्या भाई. तीन बॉल 4 रन झालेत आणि 1 विकेट पडलेला आहे. अक्षय यांची जागा भरून घेत आहेत ते प्रकाश. प्रकाश यांनी चांगली बॉलिंग केली. आता बघूया बॅटिंग मध्ये पण ते कमाल करतायत का. साइड चेंज केली आहे सिद्धूनी. लेफ्ट आर्म राउंड. आणि मिसफील्ड झालेले आहे दुसरा रन घेण्यात आणि यशस्वी झालेला आहे दुसरा रन घेण्यात. प्रकाश यांनी खाता उघडलेला आहे. पहिल्याच बॉलात 2 रन काढलेले आहेत. टीमची धावसंख्या झालेली आहे ती 6 रन. शेवटचे 2 चेंडू राहिलेत पहिल्या ओव्हरमध्ये. आणि किपरच्या हातून गेला आणि 1 डिक्लेअर. 5 बॉल नंतर रन झाले 7 रन. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. प्रकाश स्ट्राईकवर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण स्लो बॉल टाकला होता. झाले ना. पहली ओवर के समाप्ति के बाद रन हो चुके हैं 8. केले हातावरती लपवण्यासाठी टायटो काढला. दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत अक्षय. प्रकाश साठी आता जिंकण्यासाठी जवळपास 33 धावांची गरज आहे. 3 ओव्हर 33 धावा. अक्षय विरुद्ध प्रकाश. बघूया कोण कोणावरती भारी पडत आहे. क्रिकेट सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. अजून जवळपास 7 सामने खेळवायचे आहेत आपल्याला, लक्षात घ्या. आणि हा लेग साइडला टोलवलेला चेंडू. षटकार. उत्कृष्ट षटकार प्रकाशच्या फलंदाजीमधून. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेले 14. वाईट 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 डॉट चेंडू.
दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू नंतर स्कोअर झालेला आहे ते 14. व शॉर्ट बॉल टाकला होता पण मिस झालेला आहे. 22च्या रूपात 1 रन भेटलेले आहेत. 1 रननी धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 15. दुसऱ्या ओव्हरमधले 3 चेंडू झालेले आहेत. कॅप्रिकॉन इंडियाला 15 बॉलमध्ये 25 रनची गरज. 26 रन सॉरी. पुन्हा एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करताना अक्षय. दुसऱ्या ओव्हरमधला 5वा चेंडू घेऊन येतील ते अक्षय. स्ट्राईकवर आहेत प्रकाश. आणि प्रकाश यांना बॉल काय समजलेला नाहीये. ते वाईट सोडायला गेलेले पण बॉल टर्न होऊन त्यांच्या आतमध्ये आला, अंगावर आलेला आहे. डॉट बॉल आणि 1 to go. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या ओव्हरमधला. धावसंख्या झालेली आहे ती 15. पहिल्या बॉलावरती षटकार आल्यानंतर पुढील 4 बॉल अक्षयने खूप चांगले आणि कसून बॉलिंग केलेली आहे. फक्त 1 रन दिलेले आहे ते पण 22च्या रूपामध्ये. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर प्रकाश. बघू ते काय करतात. थांब जरा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण मिस. कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग केली अक्षयने. फक्त 7 रन दिलेत. हा डॉट 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 रन नाही ना. संघाचं तिसरं षटक. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते सिद्धू. आणि स्ट्राईकवर आहेत ते अभिषेक. कॅप्रिकॉन इंडियाला 2 ओव्हरमध्ये 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 overs 26 रन्स रिक्वायर्ड. बोल्ड. त्रिफलाचित अभिषेक हे बोल्ड झालेले आहेत पहिल्याच बॉलात. सिद्धूनी जी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती ते त्याचप्रमाणे कंटिन्यू करताना अभिषेक 1 रन करून आउट झालेत. अभिषेकची जागा भरून येत आहेत ते रोशन. हॅलो सुयोग. सुयोग त्यांनी त्यांचा निर्णय कळवावा. टॉस जिंकून काय घेतलंय. बॉलिंग ना. हा नाव काय त्यांचं. रेव्हेन्यू रॉकर्सने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. आणि अतुल यांची गच्चाळ क्षेत्ररक्षण. त्यांना बॉल काही जज करता आला नाही आणि त्यांच्या डोक्यावरून 4 रन गेलेले आहेत. 1 2 3 4 पण रोशननी मारला ना. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ते 19. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण फिल्डर आहे. फिल्डरच्या हातात फक्त 1 रनवर समाधान मानावं लागेल. 1 रन सोबत धावसंख्या झालेली आहे ते 20 रन. तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 20. कॅप्रिकॉन इंडियाला 9 बॉलमध्ये 21 धावांची गरज. प्रकाश हे नक्कीच ट्राय करतील का या 3 चेंडूमध्ये ते ॲटलीस्ट 2 बाउंड्री तरी मारतील. आणि पहिला मारलेला आहे आणि हा गेला बाहेर.
हसी मैं शरारती हूँ हाँ मैं तन्हा मैं पुकारती हूँ हॅलो, स्कोर झालेला आहे 26 रन. शरारती हूँ कॅप्रिकॉन इंडियाला 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 8 बॉल 16 रन रिक्वायर्ड. 8 बॉल 16 रन. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण मिस झालेला आहे कीपरच्या हातात. 16 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉल गेलेला आहे. षटकार. 1 2 3 4 5 6 12 साबण लावला आणि जिंकायसाठी 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. प्रकाश अजून देखील क्रीजवर आहे आणि त्याला साथ देणार आहे. नाव काय? रोशन. बघूया कोण आता भारी पडत आहे. लवकर एअर स्ट्रायकर अविनाश. पुढे अजून सामने खेळायचे आहेत आपल्याला. लवकर पटापट. हा सामना खूप डिले झालेला आहे. एवढा सामना डिले होता कामा नये. अजून पुढे आपल्याला 6-7 सामने खेळवायचे आहेत. लक्षात घ्या, पटापट खेळायचं आहे. बॉलर कोण? रोहित. रोहित शेवटचा षटक घेऊन येत आहे रोशनसाठी. आणि जिंकायला किती 6 चेंडूत 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. रोशन स्ट्राईकवर आणि हा निर्धाव. चांगला असा चेंडू काढलेला आहे रोहितने. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा जिंकायला. बघूया वसंतची टीम भारी पडते की पौर्णिमाची. रनआउट. आणि रोशन यांची जागा भरून येतात ते वसंत सर. नऊ धाव. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 4 balls 9 रन रिक्वायर्ड टू विन. नवीन बॅट्समॅन आलेले आहेत वसंत शेट्टी. आणि वसंत यांनी मिड विकेटच्या दिशेने मारून 1 रन घेतलेला आहे. टीमला पाहिजे आता जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 8 रन. 3 बॉल 8 रन की जरूरत है. 3 बॉल 8 रन टू विन. तीन बॉल 8 रनची गरज. चौथा चेंडू घेऊन येतील ते रोहित. स्ट्राईकवर प्रकाश आणि मारला आहे पण आणि 2 बॉल 7 रनची गरज आहे. चला लवकर पटापट.
हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो 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 हा येस आणि 2 बॉल 7 रनची गरज. वसंत शेट्टी ऑन स्ट्राईक. 2 बॉल 7 रन्स. आणि डॉट बॉल